आज आपण हॉटेलसारखी चमचमीत पनीर हैदराबादी घरच्या घरी बनवलेली आहे। बाहेरसारखी पनीर हैदराबादी घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो। याकरता लागणारी सामग्री ही अगदी कमी आहे। तर अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। तर ह्या ठिकाणी पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि पनीरचे आपण असे पीसेस करून घेतलेले आहेत। पनीरला गोल्डन कलर येईपर्यंत आपण पनीर छान फ्राय करून घेतलेले आहेत। सेम पॅन मध्ये कांदे घालूयात, अद्रकचे काही तुकडे आणि लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या आहेत। मध्यम आचेवर कांदे आपण छान फ्राय करून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पालकची 7-8 पानं घालायची आहेत आणि थोडी कोथिंबीर घालूयात। अगदी अर्ध्या मिनिटाकरता परतवून घ्यायचे आहेत आणि काढून घेऊयात। मसाला थंड होईपर्यंत ह्या ठिकाणी आपण 2 चमचे घरातलं दही घेतलेलं आहे। दही बिलकुलही आंबट नाहीये। अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ आणि झाकून ठेवायचं आहे। तर या ठिकाणी मसाला थंड झालेला आहे, मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून घेऊ। आता मसाला अगदी छान बारीक झालेला आहे। चला मग तर आता फोडणीची तयारी करू। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। खडे मसाले घालूयात, 3 लवंग घातलेले आहेत, 2 मिरे घालायचे आहे आणि हिरवी वेलची घालूयात, 1 चमचा जिरे घालूयात, कसुरी मेथी घालायची आहे, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि लगेचच वाटलेला मसाला घालूयात। तेलावर मिरची पावडर घातल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो। मसाला मध्यम आचेवर छान सुटा होईपर्यंत परतवून घेऊ। तर मसाला सुटा झालेला आहे आणि आता दही घालायचं आहे। दह्यामध्ये आपण सर्व मसाले घातलेले आहेत, त्यामुळे एक्स्ट्रा मसाले घालायची गरज नाहीये आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा साखर घालूयात आणि 2 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर 2 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं आहे। फ्राय केलेले पनीर घालूयात आणि साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पनीर हैदराबादी अगदी पातळही नसते आणि अगदी घट्टही नाहीये। 2 चमचे क्रीम घालूयात। तर ह्या ठिकाणी मी जी रेडीमेड क्रीम मिळते अमूल क्रीम, त्याचा वापर केलेला आहे। अमूल क्रीम नसेल तर दुधावरची साय छान फेटून 2 चमचे घातले तरी चालेल। कसुरी मेथी घालूयात। मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं आहे। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करायचा आहे। तर ह्या ठिकाणी चविष्ट चमचमीत हॉटेलसारखी पनीर हैदराबादी घरच्या घरी तयार झालेली आहे। पनीर हैदराबादी खूप छान झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पनीर हैदराबादी करून बघा आणि मला सांगा कशी वाटली ते। अशा प्रकारे तुम्ही पनीर हैदराबादी करून बघा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।